काय रे? अचानक भयानक ब्लॉग. हा, अचानक भयानक. नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर उद्या आहे सायन्स एक्झिबिशन आणि त्याची आमची मुलं तयारी करत आहेत. हे चंद्रयान बनवलंय मुलांनी आणि बिहारी भैया. चला चेअर्स, चाय पी. झालंय याला आता आम्ही मी फक्त आउटलाईन देते सध्या. आणि हे चंद्रयान, हे चंद्रयानचे पोस्टर पण दाखव. त्यांनी पोस्टर बनवले. याचं इकडे दाखवा आता. मला आत्ताच आलाय. कुठे गेलतास रे तू? मी चहा प्यायला गेलता. बघा खूप महत्वाचं काम करायला गेलेला तो. चलो. असं क्रॉस ठेवतो मॅडम. असं क्रॉस असं तुम्ही इमेज मध्ये काय बघितलं होतं? क्रॉसच ठेवलेलं. ओके, झालंय तुमचं? ठीक, एवढा मोठा काढलाय तो. निकिता, तुला त्यात बसायचंय का? तिला बसायचं. कन्व्हेक्शन करंट्स. फक्त कन्व्हेक्शन लिहायचं. करंटली ह्यांचा प्रोजेक्ट झालेलाच नाहीये. उद्या प्रोजेक्ट दाखवा. आज तयारी काय केली ते दाखवा. बनवलं कसली टीचरला मारायला. ओके, काय तुम्ही काय बनवलं? मी नाही, मी मॅनेज करणार. मॅनेजमेंट आहे. ड्रॉइंग बी का? उद्या दाखवा तुमचा प्रोजेक्ट. आता किती तयारी झाली तुमची? ऑलमोस्ट होत आली आहे. काय चालू आहे? फक्त टॉर्चची गरज आहे, बाकी सगळं. तुमची डोकी लावा ना त्याच्यात, टॉर्च लागेल त्याच्यात. काय झालंय? अँकरिंग करते. तू अँकरिंग करतेस? अच्छा, ठीक आहे. येस. ओके, झालं तुमचं? किती झालंय? किती पर्सेंटेज? 95% झाले का? यावेळेस म्हटलं थोडंसं नाही का, आठवणी वगैरे राहतील मुलांच्या, की मुलांनी तयारी कशी केली आहे, काय केलंय, कसं केलंय. तर त्यासाठी शूट वगैरे आपण चालू केलेला आहे. तर चला, दुसरा दिवस मी लगेच तुम्हाला दाखवते. चला, तर मग आज आहे दुसरा दिवस. परत एकदा मी आपल्या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आहे सायन्स डे, म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस. खरं तर राष्ट्रीय विज्ञान दिवस कालच झाला, म्हणजे 28 फेब्रुवारीला दरवर्षी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो. पण आम्ही स्कूलचं राष्ट्रीय विज्ञान दिन होतं, त्याच्यामुळं आज आम्ही सायन्स एक्झिबिशन ठेवलेलं आहे 29ला. आणि आता कॉलेजमध्ये 8-9च प्रोजेक्ट आहेत. कॉलेज असं काही मोठं नाही आहे, लहानच कॉलेज आहे, पण खूप छान टीचिंग होतं आणि खूप छान सगळ्या गोष्टी कंडक्ट केल्या जातात. तर त्या कॉलेजची मी पार्ट आहे, ह्याचा मला फार सांगताना आनंद होतो. आणि दुसरी अशी गोष्ट की ज्या कॉलेजच्या ब्रँचमधून मी शिकलेले लातूरवरून, त्याच कॉलेजच्या ब्रँचमध्ये आज मी टीचिंगला आहे. तर चला, तर मग जाऊयात कॉलेजमध्ये. अशी रेडी झाली आहे, मस्त रेडी वगैरे झालेली आहे. थोडासा उशीर झाला आहे, अर्धा तास वगैरे. पोचायला पाहिजे. आता मुलंच डेकोरेशन करतील आणि बहुतेक 10-11च्या दरम्यान चालू होईल आपलं सायन्स एक्झिबिशन. चला, उशीर झालाय. बघा, हे आमचं कॉलेज आणि ही तयारी चालू आहे मुलांची. मस्त. 10 वाजता स्टार्ट होतंय आणि आता 9 वाजले. तुमचं अजून काही झालेलं नाहीये. काय होते? रिॲक्शन होते. काही होऊ शकतं इथे म्हणून. काय होऊ शकतं? तिथे हे जे आहे हे तिथे अडकवलं होतं, वाऱ्यानं सगळं गेलंय. कोनिकल फ्लास्कवरचे फुगे सगळे उडालेले आहेत. हे असे मध्ये फिरतायत. रिॲक्शन होऊन झालेले अणुरेणू जे काही त्याच्या मध्ये फिरतात गोल. आणि सगळीकडचं बरेच पोस्टर्स फाटून गेलेले आहेत. मला असं वाटतंय हा मॅजिकल सायन्स एक्झिबिशन. बघा, परत तिथं बसवण्याची तयारी चालू आहे मागे. बघा, चंद्रयानची तयारी झालं का? सायन्स एक्झिबिशन. हे आमच्या मुली प्रॅक्टिस करताना. कसली प्रॅक्टिस करताय तुम्ही? Purpose to recognize the contribution of Surya Daman, the Indian physicist known for. एक जाणवतं की हळूहळू जर टीचरने इंटरेस्ट घेतला ते विद्यार्थी खूप जास्त पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतो. That is leaf protein concentration. Power plant is covered in electricity. We inhale oxygen. This is Pharynx. Chromosomes are also a measure of pH. Fluid flows with a consistent rate, but non-liquid fluid any object motion. We take
water bottle. Projecting this forms an hologram. काय ग? हां, तर आता आपण प्रत्येकाने केलेले थोडेफार सायन्स प्रोजेक्ट दाखवणार आहोत आणि सायन्स एक्झिबिशन तसं संपत आलेलं आहे. आता इंग्लिशमध्ये नको, आपण मराठीत एक्सप्लेन करूया, कारण की जी ऑडियन्स आहे ते इंग्लिश मराठी सगळे आहे, त्याच्यामुळे त्यांना मराठी जास्त लवकर समजेल आणि मोठ्या आवाजात. हां हां, सो एक्सपेरिमेंटचं नाव आहे डबल डिस्प्लेसमेंट. ओके, म्हणजे पोटॅशियम आयोडाईड आणि त्याचं रिझल्ट लीड नायट्रेट जर एकत्र मिक्स केलं तर काय बनतं हे? पोटॅशियम नायट्रेट. गुड आफ्टरनून. आम्ही आज लीफ प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन बनवते. तर यांनी काय होतंय, वर्ल्ड वॉरमध्ये किंवा ज्यांना जेवण वगैरे मिळत नव्हतं तर त्यांच्यासाठी ह्यांनी प्रोटीनच्या गोळ्या तयार केलेल्या आहेत. आणि प्रोटीनच्या गोळ्या फक्त कशामधून? फक्त मेथीच्या पेंडीपासून. मला हा सगळ्यात जास्त आवडलेला प्रोजेक्ट, सगळ्यात जास्त आवडलेला, आणि काहीतरी भन्नाट आहे हे सगळं. नाईस. आणि हा रिसर्च पेपर आहे. अच्छा, म्हणजे ते ह्याच्यापासून रॅडिश आणि परत पालक मेथीपासून बनवू शकतो आपण. ठीक आहे, चला नेक्स्ट. आम्ही चंद्रयान-3 बनवलेला आहे आणि हा चंद्रयान-3चा बेसिक मॉडेल आहे. आणि हा इंडियनचे नाव आहे, हे मधला रॉकेट आहे. आणि ह्याचे गरम पाण्याची डेन्सिटी कमी असते म्हणून ते पटकन स्प्रेड होतं, आणि थंड पाण्याची डेन्सिटी जास्त आहे तर तो तळाशीच राहतो. हा यांचा प्रोजेक्ट. पाणी येतं आणि Invested and green, demanding Our project name is respiratory system. एक फ्लुइड असतं ज्यावर फोर्स दिला तर तो सॉलिड सारखं मूव्ह होतं, जर फोर्स काढला की परत लिक्विड सारखं मूव्ह होतं. विस्कोसिटी म्हणजे आधी लिक्विडचा करण्याचा स्वभाव. तर हा प्रोजेक्ट आपण सर्व वापरू शकतो की जिथं ज्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचू शकत नाही, जी अवेलेबल नसते, तर तिथे आपण हा प्रोजेक्ट वापरू शकतो. तर ही जी बॉटल आपण अटॅच केली, म्हणजेच ही घराचं जे छत असतं तिथे ही बॉटल अटॅच केली जाते. या पाण्यामध्ये आपण ब्लीच टाकलेले आहे जे शाईन करतं, आणि जे सनरेज असतात ते त्या पाण्यामध्ये रिफ्लेक्ट होतात आणि घराच्या आतमध्ये जी डार्क स्पेस असते आमचं होलोग्रामचं स्मॉल मॉडेल आहे. होलोग्राम म्हणजे अशी उपकरण आहे की आपल्याला जेव्हा काही 3D मूव्हीज ते करण्यासाठी आपल्याला स्पेशल क्लासेस नसतं इक्विपमेंटची आवश्यकता असते. पण होलोग्राममुळे होलोग्राम म्हणजे पाहताना की आपल्याला तशा काहीच वस्तूंची गरज नाही लागते. म्हटलं काय होतं, आपण अँगल ऑफ इन्सिडेंट इथं इन्क्रीज करतो, मग अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड पण वाढतो. मग तो काय होतं, ही जी वॉटरची लेवल आहे ना तिथंच जातो रिफ्रॅक्टेड आणि much and announce the winners. हे बघा, आमचा प्रोजेक्ट विनर आहे. आणि हा बघा, ह्या प्रोजेक्टला हात माझा लागलाय, त्याच्यामुळे ही ट्रॉफी माझी आहे. Your ideas are splendiferous, fantabulously fantastic. Oh my God. And big cheers for all the teachers. Yes. विनर हे झाले असले तरी पण माझा फेवरेट प्रोजेक्ट होता. कुठे गेला हा? येस, हे बघा हे जे प्रोटीनच्या गोळ्या आहेत ना, तो आमचा फेवरेट प्रोजेक्ट आहे. आणि आपल्या ब्लॉग मध्ये हेच विनर आहे. तर विनरची ट्रॉफी चोरून विनरची ट्रॉफी मी यांना देते. नाईस, थँक्यू व्हेरी नाईस. तर अशा प्रकारे आमचं सायन्स एक्झिबिशन संपलंय आणि आमचा किती नंबर आला रे? पहिला चंद्रयान 3. तर त्याचा कसं झालंय, माझा हात लागला ना, चिकटपट्ट्या वगैरे मी लावलेत, त्याच्यामुळं पहिलं प्राइज जरी मिळालं असेल यांना तरी पण ती ट्रॉफी कुणीतरी चोरली पण आहे. चला तर ब्लॉगची सांगता करूयात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. लाईक शेअर करा, कमेंट्स करा आणि बाय. सबस्क्राईब करा.